खऱ्या अर्थाने मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राइक नक्कीच राहुल इंदोळेसाठी 3 षटकार बॅक टू बॅक मारले तर अनिल दोरे साहेब यांच्याकडून 1888 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यात शंकाच नसेल. 3 षटकार बॅक टू बॅक ठोकले तर 1888 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आज खऱ्या अर्थाने पैशाची खैरात तुम्ही पाहू शकाल अनिल साहेबांकडे नक्कीच पाहायला मिळेल. कारण विचार केला तर अगदी जवळचा संघ ज्यांची ओळख आहे वडपे संघ खेळतोय. स्ट्राइक एंडवर फलंदाज राहुल तर नेक्स्ट फलंदाज त्याच्या साथीला पंकज. यावेळेस पहिलाच बॉल कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका. बॉल निघून जाईल सीमा पार. 4 रन डीजे. यावेळेस मात्र फार चांगला फॉल कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय शुभमच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. खऱ्या अर्थाने तुम्ही शुभमला पाहू शकाल. मोठमोठे फलंदाजांना अगदी मी तर म्हणेन रोखून ठेवण्याचं काम सध्याच्या घडीला पिबनचा षटक हाताळतो तो शुभम. यावेळेस मात्र फार चांगला फटका. पुन्हा एकदा कव्हर ड्राइव्ह मधून चेंडू सीमा पार. फलंदाज राहुलच्या बॅट मधनं हा येतोय चौकार आणि नो बॉल. नक्कीच म्हणजेच 4+1 अशा 5 धावा जोडल्या जातील. आणि नेक्स्ट बॉल उघडा डोळे पाहणे. पुढचा बॉल फ्री हिट. ओके ओके तर धन्यवाद की दत्ता लोभी, विलास निरगुडे, सुरेश केवारी साहेब, आपण एस के कुठे असाल, अप्पा बांगारे साहेब, आपण या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. नक्कीच इथे उपस्थिती दाखवायचे. आज शेवटचा दिवस असेल. या शेवटच्या दिवसांती आपण आजच्या दिवसातील चौथी लढत पाहतोय. नक्कीच वडपे आणि त्याला फाईट करण्यासाठी मोहपाडा हा संघ नक्कीच दमदार सुरुवात मात्र केली. ती वडपे संघाने 2 बॉल आणि 2 चौकार पाहायला मिळाले, परंतु पारितोषिक लावलंय 3 बॉल 3 षटकाराचं अनिल दोरे साहेबांकडून खऱ्या अर्थाने 1888 रुपयांचं, त्या 1888 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा आहे. ती जमा मात्र राहुल या फलंदाजासाठी कशा प्रकारे केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. नक्कीच 2 बॉलचा खेळ, 2 बॉलचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. 10 फलक जाऊन पोहोचलाय 9 अंकावर. या बॉलवर फ्री हिट असेल. नक्कीच म्हणजेच फलंदाजासाठी परभणी पाहायला मिळेल यात शंका नसेल. समोर फलंदाज तुम्ही पाहू शकाल राहुलला. राहुलच्या बॅट मधनं खऱ्या अर्थाने कव्हर ड्राइव्ह मधून 2 चौकार पाहायला मिळाले. तदनंतर एका साइडला राहुलची फलंदाजी तुम्ही पाहू शकाल, तर दुसऱ्या साइडला शुभम आणि प्रशांत आणि विनायक सरकारची फलंदाजी तुम्ही पाहू शकाल. यावेळेस मात्र फार चांगला फटका. वाडीश लॉंग ऑफ मध्ये बॉल रवाना झालाय. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत खऱ्या अर्थाने 1 धावावर थांबून ठेवलं जात आहे आणि एका धावेनिशी धावफलक वधारेल, जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. अफलातून बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला राहुल आणि पंकज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हरत नाही. संघर्ष करत असताना माणूस एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर मात्र दुनिया
सोबत येते, दुनिया सोबत येते मित्रांनो. इथे यशस्वी तुम्हाला व्हायचं असेल तर संघर्ष आणि कष्ट करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. ते संघर्ष करत असताना सध्या राहुल आणि पंकज अशी जोडी आपण पाहतोय. यावेळेस मात्र अगदी खोलात बॉल टाकला होता, परंतु बॉलला डिफेंड केला जातोय आणि पंचांकडे दाद मागत असताना अतिशय सुरेख पंचगिरी करत असताना सध्याच्या घडीला तुम्ही पाहू शकाल जनार्दन थोराड आणि अनिल पादीर या विभागातील दोन नावाजलेले पंच सध्याच्या घडीला एकही निर्णय चुकीचा मिळणार नाहीये या पंचांकडून, ही मात्र 100% खात्री असेल. तसेच थर्ड पंच आपल्याला YouTube द्वारे दाखवण्यात येईलच, त्याचा विषय नाहीये. परंतु सध्याच्या घडीला अफलातून अटॅकिंग गोलंदाजी सध्या पाहतो शुभमच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, खऱ्या अर्थाने शुभम कमबॅक करतोय. मी तर म्हणेन हा निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा नक्कीच विचार केला तर पंकजला थांबून ठेवलं जातं. यावेळेस मात्र पायचीत पकडलं जात आहे. पंचांकडे दाद मागत असताना पंचांचा बोट आकाशाकडे आणि पंकज सारखा मोठा फलंदाज बॅक टू द डग आउट. ठोक डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल कल्पेशला. राहुल आणि कल्पेश अशी जोडी आपण पाहतोय. नौका फलंदाज सध्याच्या घडीला तुम्ही पाहू शकाल कल्पेशला थांबावं लागेल. वडपे संघाचा विचार केला तर पंकज सारखा फलंदाज सध्याच्या घडीला माघारी परतवलाय, तर नेक्स्ट फलंदाज असेल कल्पेश सध्याच्या घडीला आपण पाहतोय. परंतु यावेळेस सुरेख गोलंदाजी केली ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने शुभम याने, तर 10 फलकावर धावा लागले गेले ते मात्र 10 धावा फलकावर लागले गेले. पिबनचा पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालाय. तर नेक्स्ट बॉलर तुम्ही पाहू शकाल अजयला. नक्कीच तर नक्कीच इथे चिंबीपाडा ग्रामपंचायतचे सरपंच साहेब आतिश कदम साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि व्हाईट बॉल आहे तर नक्कीच या ठिकाणी पाहुणे बाबा शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी नक्कीच म्हणेन गावासाठी ज्या वेळेस आपण पाठिंबा देण्यासाठी नेहमीच त्यांच्या सोबत असतो, त्यावेळेस नक्कीच मी म्हणेन संघावर एक विजयाची थाप घेऊन नक्कीच प्रेक्षक येत असतात आणि तेच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. परंतु यावेळेस काय अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अजयच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला विचार केला तर बॅटिंग स्टान्सवर फलंदाज कल्पेश बॅक टू बॅक निर्धाव चेंडू खेळतोय. यावेळेस मात्र बिग हिट पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. पंचांकडे दाद भागत असताना एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच विकेट घेण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु फेकी मात्र फार चांगली पाहायला मिळाला. आणि त्यानंतर पाहता पाहता 2 धावा कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात. या 2च्या मदतीने हळूहळू का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. आणि या 2 धावेने 10 फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 13 या धाव संख्येवर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. ही मॅच खऱ्या अर्थाने फार चांगली पाहायला मिळेल यात शंकाच नसेल. पुन्हा एकदा कल्पेश यावेळेस मात्र फार बॅटची एज लागते. लॉंग स्टॉप दरम्यान बॉलला अडवला जाईल आणि नक्कीच चेंडूची उचल फेक करणार तोपर्यंत खऱ्या अर्थाने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अगदी दूरवरचा प्रवास करून या ठिकाणाहून खेळण्यासाठी सज्ज झाले तेव्हा वडपे हा संघ आणि मोहपाडा हा संघ. अगदी मी तर म्हणेन या खांडस नगरीमध्ये गावंडवाडीच्या मैदानावर फार चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आदिवासी नाईट किंग आयोजित सन्माननीय हरचंद्र बागमारे सर आणि त्यांच्या सोबत खऱ्या अर्थाने पाहू शकाल या विभागातील
हेमंत कडवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतो. यावेळेस बॉल हवेत असेल, फलन क्षेत्ररक्षक चुकी करणार का आणि पकडली जाईल. फलंदाज बाद कल्पेश. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे ठोक डीजे. धन्यवाद डीजे. नेक्स्ट फलंदाज तुम्ही पाहू शकाल आदित्यला. या वेळेस विचार केला तर राहुल या फलंदाजाने अफलातून कामगिरी केली होती पहिल्या षटकामध्ये. विचार केला तर राहुलच्या बॅट मधनं खऱ्या अर्थाने 10 धावा पाहायला मिळाल्या. तदनंतर 2 फलंदाज बॅक टू बॅक माघारी परतवले. ते मोहपाडा या संघाने अगदी फार चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. बॉलिंग तुम्ही पाहू शकाल अजयच्या विरोधात खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल खेळण्यासाठी सज्ज झालाय तो फलंदाज आदित्य. तर नक्कीच आदित्य सध्याच्या घडीला तुम्ही पाहू शकाल बॅटिंग स्टॅन्सवर आदित्य. तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अजय. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅट चेंज लागते. पुन्हा एकदा निर्धाव चंद्रची सांगता होईल. डॉट डिलिव्हरी अफलातून गोलंदाजी सध्याच्या घडीला तुम्ही पाहू शकता. अजय गोलंदाजी मार्कवर अतिशय सुरेख बॉलिंग करत असताना सध्याचा विचार केला अजयचा. तर नक्कीच मी तर म्हणेन अद्यापपर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केले. फार चांगली गोलंदाजी. जेव्हा पहिल्या षटकामध्ये 10 धावा पाहिल्या तदनंतर काय कमबॅकिंग गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉलला खोदून काढलाय. यावेळेस समोरच्या दिशेने वाडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू रवाना होत आहे. 1 धाव घेतली जाईल. एका धावेने मी तर म्हणेन षटक संपला जातोय. म्हणजे 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थात 16 या धावसंख्येवर. फार चांगली गोलंदाजी. नक्कीच कमबॅक करण्याचं काम केलंय आतिश कदम साहेब सरपंच साहेब चिंबीपाडा या ठिकाणी उपस्थित असाल. आपणास विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. नक्कीच आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाईल. फार लांबचा दूरवर प्रवास करून या ठिकाणी आपण खेळण्यासाठी सज्ज झाले आणि संघाच्या सोबतीला नेहमीच पाठीराख्याची जी साथ मिळते ना ती मात्र अफलातून असते. त्या साथीने खऱ्या अर्थाने एक प्रेरणा मिळते संघर्ष करण्याची. आणि ती संघर्ष करत असताना 2 संघ एकमेकांच्या समोर लढत असताना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आज खऱ्या अर्थाने विचार केला तर 4 फेब्रुवारी म्हटलं तर खऱ्या अर्थाने कोंडा नाकीला ज्यावेळेस जिंकायचा प्रयत्न केला म्हणजे जिंकला. आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र हिट केलं जातोय. फलंदाज होईल बाद. राहुलला परतावं लागेल. फार मोठी विकेट वडपे संघासाठी. सॉरी कल्पेश विकेट मात्र बाद होतोय आणि फलंदाज होईल बाद. मिस्टर कल्पेश बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल सागर मैदानाच्या आतमध्ये जातोय. सागर साठी सुद्धा एक पारितोषिक असेल अनिल दोरे साहेबांकडून. या सागर आणि राहुल या दोन्ही फलंदाजासाठी ही बक्षीस आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही तर म्हणेन बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर 1888 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यात मात्र शंका नसेल. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा ना माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. ती संघर्षाची तयारी करत असताना सध्याच्या घडीला वडपे संघ बॅकफुटवर जातोय की काय असं आपण पाहतोय. नक्कीच एका मागोमाग विकेट मात्र पाहायला मिळतात. इथे थांबून ही मॅच कव्हर करावी लागेल वडपे संघाला. यावेळेस मात्र नक्कीच बॅटची एज लागते. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न परंतु थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि 1 धाव घेतली जाईल. एका धावेने मी तर म्हणेन राहुल या फलंदाजाला आता स्ट्राईक मिळाले तर राहुलला स्ट्राईक मिळून षटकार आणि चौकार ठोकावे लागतील. कारण समोर
तर आदित्यला आपण पाहतोय स्ट्राइक एंडवर आदित्यला आपण पाहतोय आदित्य आणि सागर अशी जोडी खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट बॉल ची सांगता होते एक अभंतर धाव फलकावर जोडली जाईल आज खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल शेवटचा आणि अंतिम दिवस या अंतिम दिवसामध्ये कोणता संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल हे देखील पाहावं लागेल पहिल्या सामन्याचा विचार केला तर कोंबळवाडी हा संघ विजय झाला तर दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर धारोळ हा संघ विजय झालाय तिसऱ्या सामन्याचा विचार केला तर मी तर म्हणेन चाकण हा संघ विजय झालाय परंतु या सामन्यामध्ये कोणता संघ विजय होईल हे देखील पाहावं लागेल एकच धाव घेतली जाईल एका धावेनिशी हळूहळू का होईना परंतु कासवाच्या गतीने तुम्ही जर प्रगती करायला गेले तर नक्कीच फार ससे आडवे येतील त्या सशाला हरवण्याची ताकद सुद्धा तुमच्यामध्ये ठेवावी लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये तुमचा संघर्ष आणि संघर्ष चालू आहे सध्याच्या घडीला विचार केला तर नक्कीच धाव फलकावर धावा लागले गेले 19 धावा षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल यावेळेस मात्र आदित्यचा फटका फार चांगला आहे समोर दिशेत बॉल उडवला होता परंतु एकच धाव घेतली जाईल नक्कीच एक धाव घेतली जाईल एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय सिद्धार्थ यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु संपर्क झाला नाहीये आणि संपर्क झाला असता तर नक्कीच षटकार पाहायला मिळाला असता नक्कीच आदित्य आणि सागर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या जोडीला खऱ्या अर्थाने षटकारांचा चौका ठोकावे लागतील समोर तुम्ही संघ पाहतात मोहपाडा एक रसायन विभागातील दादा संघ सध्याच्या घडीला मोहपाडा या आपण पाहतोय आत्ताच नुकताच पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आणि षटक संपतोय या 3 षटकांती धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल आणि तब्बल 20 या आकड्यावर शेवटचा षटक असेल या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल मोहपाडा संघाचा विचार केला तर सध्याच्या घडीला मागच्या हप्त्यामध्ये खऱ्या अर्थाने टुर्नामेंट खेळली चिंचवली या ठिकाणी आणि त्या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थाने 1 नंबरचं पारितोषिक पटकावलं होतं परंतु या ठिकाणी कमबॅक करेल का तो चॅम्पियन बनण्यासाठी एकदा पुन्हा प्रयत्न करावे लागतील तुम्हाला कारण पहिल्या दिवसाचा विचार केला तर वाजापूर संघ जाऊन पोहोचलाय टॉप 5 मध्ये तर दुसऱ्या दिवसाचा खांडीचा पाडा हा संघ जाऊन पोहोचलाय टॉप 5 मध्ये आणि तिसऱ्या दिवसाचा विचार केला तर अफलातून गोलंदाजी करत असताना मोहपाडा संघ मोहदर हा संघ रात्री झोपला नसेल नक्कीच मी म्हणेल 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज असताना कमबॅक केलं आणि नागेवाडी हा संघ जाऊन पोहोचलाय टॉप 5 मध्ये आणि आजच्या दिवसातील कोणता संघ जाऊन पोहोचेल हे देखील पाहावं लागेल नक्कीच अजून एक संघ पोहोचलाय मात्र ते याच विभागातील चाफेवाडी संघ टॉप 5 मध्ये तर शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवर सध्याच्या घडीला विनायक तर स्ट्राइक एंड वर तुम्ही पाहू शकाल सागरला या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल जर तुम्हाला एक मोठी धाव संख्या उभारायची असेल सागर स्ट्राइक एंड वर 1888 रुपयांचं पारितोषिक लागलाय तो फलंदाज सध्याच्या घडीला फार चांगला फटका देतोय परंतु काय अफलातून झेल पकडली जाते झेल संपवला तो मात्र सागर या फलंदाजाचा खेळ डीजे ठोक धन्यवाद डीजे नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकता पिंटू इथून मात्र खऱ्या अर्थाने फटकेबाजीला सुरुवात करावी लागेल पिंटू फलंदाज आपण पाहतोय पिंटू आणि आदित्यला आपण पाहतोय
एक नौका फलंदाज विनायकच्या समोर कशा प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र बॉलला हलक्या हाताने ढकलला आणि मी तर म्हणेन एकच धाव घेतली जाईल. एका धावेने स्ट्राइक रोटेट केली जाते. आदित्यला स्ट्राइक दिली जाते. आदित्यला आपले रंग उधळावे लागतील. काही धाव संख्येची गरज असताना खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल 21 धावा धाव फलकावर लागले गेले. वडपे संघ सध्याच्या घडीला मात्र 21 धावावर खेळतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळायचं होतं. अफलातून बॅट फिरवली होती परंतु निर्धाव बॉलची सांगता होते. निश्चितच फार चांगली गोलंदाजी विनायकच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा सामन्यादरम्यान कोणता संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल. कारण तितकीच धारदार गोलंदाजी खऱ्या अर्थाने वडपे संघाकडे पाहायला मिळेल यात शंकाच नसेल. यावेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये बॉलची गरज होती का या आणि पाठवलाय आदित्यचा ट्रेडमार्क फलंदाज आदित्यने ठोकलाय डीप मिड विकेटला. चेंडू सीमा पार षटकार. डीजे ठोक डीजे फ्री हिट. नक्कीच या ठिकाणी जर विचार केला तर उघडा डोळे पहा नेट समोरचा बॉल असेल फ्री हिट. तो फ्री हिट वर मात्र षटकार पाहायला मिळेल का? समोर आदित्य सारखा फलंदाज आहे. इथे अफलातून बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला तुम्ही पाहू शकाल या 7 धावा महागड ठरू शकतो का मोपाडा संघाला हे देखील पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. रात नाही सपने बदलते, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो हमेशा जीतने का क्योंकि नसीब बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है. आणि इथे खऱ्या अर्थाने वाईड बॉलची सांगता होते. नक्कीच पंचांनी हेरले आणि एक अबांतर धाव जोडली जाईल. म्हणजे अजूनही फ्री हिट शिल्लक असेल याची मात्र फलंदाजांनी नोंद घ्यायची. आदित्य स्ट्राइक एंडवर काय घडणार काय बिघडणार सामना आपण अतिशय फार चांगला बघतोय. यावेळेस वडपे आणि त्याला फाईट करेल मोपाडा. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल. क्षेत्ररक्षक बॉलला जज करणार परंतु पकडली जाईल आणि पुन्हा एकदा इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला मात्र विकेट जाते आणि हा फ्री हिट बॉल होता परंतु एकच धाव घेतली जाईल एका धावेनिशी. धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 30 या धाव संख्येवर. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल संदीपला. तर नक्कीच नेक्स्ट फलंदाज तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये संदीप. संदीप आणि पिंटू अशी जोडी आपण पाहतोय. शेवटचे दोन बॉल बाकी असणार आणि या 2 बॉलवर 30 धावा धाव फलकावर लागले गेले. 30 धावा. पंच मोहपाडा संघाला विनंती असेल आपण प्लीज पंचाशी हुज्जत घालू नका. आपणास कळकळीची विनंती असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची नोंद घ्यायचे. मोहपाडा संघाला विनंती आहे. शुभम आपणास विनंती असेल की यापुढे म्हणजे जास्त बॉल सोडला नाही जाऊ शकणार नाहीये याची नोंद घ्यावी. पंच दखल घ्यावी याची. नक्कीच थोडासा समजूतदारपणा असावा. आपणास विनंती असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल हे सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचंय. नक्कीच जाऊया मैदानाकडे जिथे 2 बॉल अजूनही शिल्लक असणार. बॅटिंग स्टँडवर नौका फलंदाज. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल. लॉंग स्टॉप दरम्यान चेंडूला फाटवलंय खऱ्या अर्थाने वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्या ठिकाणी थोडस फंबल केली जाते आणि नक्कीच उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच विकेटचं होईल पतन. फलंदाज होईल बाद. पुन्हा एकदा पिंटू बॅक टू द डग आउट. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने नक्कीच मी तर म्हणेन 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 32 या धाव संख्येवर.
षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. 32 धावा फलकावर लागले गेलेत. या बॉलवर षटकार येईल की चौकार हे देखील पाहावं लागेल. नक्कीच या ठिकाणी आपण अनुभवतोय वडपे आणि त्याला त्याच्या समवेत खऱ्या अर्थाने मोहपाडा संघ. फार चांगली लढत, फार चांगली मॅच या ठिकाणी आपणास पाहायला मिळेल, यात शंका नसेल. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल हवेत असेल. क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू लँड होईल आणि उचलणार फेकणार तोपर्यंत 2च धाव कंप्लीट. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात थांबून ठेवलं जाईल आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मित्रमंडळीने विकेटचं होईल पतन. 2 धावा कंप्लीट. इथून षटक संपतोय म्हणजे 4 षटकाचा बाजबी खेळ या ठिकाणी समाप्त झाला. टीम जाऊन पोहोचले अर्थात 34 धावा आणि गरज असेल जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल आणि 35 धाव संख्येची. तत्पूर्वी जाऊया सुमधुर संगीताकडे. डीजे हॅलो, सुरेश केवारी कुठे असाल आपण या ठिकाणी यायचंय. सुरेश केवारी, रामदास इंदोळे साहेब आपण कुठे असाल या ठिकाणी यायचंय. आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय. रामदास इंदोळे. येणारे 24 बॉल आणि गरज असेल जिंकण्यासाठी 35 या धावसंख्येची. नक्कीच याच पंचक्रोशीत याच विभागात नेक्स्ट नाईट रजनी शृंखला होईल. जय गावदेव क्रिकेट संघ नाथखोळा आमदार चषक आणि त्या चषकामध्ये सर्व नक्कीच सर्व टीमला 12 टी-शर्ट दिले जातील याची सुद्धा नोंद घ्यायचे. म्हणजे अफलातून मॅच पाहायला मिळेल त्या ठिकाणी. नाईट रजनी शृंखला बॉल घे. नक्कीच आपण पाहतोय 35 धावांचं टार्गेट सेट करत असताना 2 धुरंधर सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना मोहपाडा संघाची स्टार जोडी प्रशांत आणि त्याच्या साथीला अजय अशी जोडी आपण पाहतोय. नाईट रजनी शृंखलेमध्ये खऱ्या अर्थाने मागच्या वर्षीचा विचार केला तर वाघाचीवाडी पनवेल या ठिकाणी मात्र एक मॅच झाली होती. अफलातून बॅटिंग केली होती. धारोळ आणि त्याच्या समेत मोहपाडा अशी मॅच पाहिली होती. सर्वांच्या मनामध्ये अजूनही ती मॅच आठवत असेल ज्या वेळेस बॅटिंग केली होती. ते अजय या फलंदाजाने काय बॅटिंग केली होती. तब्बल 92 धावा 5 षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. तशीच बॅटिंग या मैदानावर, या गावंडवाडीच्या मैदानावर सन्माननीय हरिचंद्र बांगारे सर आणि हेमंत कडवी सर यांच्या नाईट रजनी शृंखलेमध्ये पाहायला मिळेल का. तर दुसऱ्या साईडला गोलंदाज तुम्ही पाहू शकाल वडपे संघाचा पंकज कमबॅकिंग अटॅकिंग गोलंदाजी करू शकेल का हे देखील पाहावं लागेल.
सध्याच्या घडीला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. एका साइडला असेल फलंदाज प्रशांत तर नॉन स्ट्राइक एंड वर असेल अजय. अशी जोडी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. आज विचार केला तर मोहपाडा संघाची नेहमीच ही जोडी पाहायला मिळेल. आज थोडासा बदलाव मात्र पाहायला मिळेल. अजय साथीला घेऊन गेले तर प्रशांत नेहमी मी बघतोय विनायक असतोय. तदनंतर विचार केला तर थोडासा बदलाव असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. नक्कीच स्ट्राइक एंड वर मोठा फलंदाज तर त्याला त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज पंकज. आघात मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल 35 धावसंख्येची गरज. P1चा पहिला षटक समोर फलंदाज स्ट्राइक एंड वर प्रशांत. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागत असताना पहिला बॉल काय अफलातून वेग अगदी घोड्यावर स्वार होऊन गोलंदाजी पाहायला मिळतंय. नक्कीच वेगावर स्वार होऊन केलेली गोलंदाजी खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज पंकज अगदी अफलातून गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल निर्धाव फेकला जातोय. दुसरा बॉल प्रशांत पवार साठी. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी एज लागते. क्षेत्ररक्षक बॉलला अडवणार नंतर पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केले जातील का. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे नक्कीच थांबवून ठेवलं जात आहे. घाई मात्र नेहमी म्हटलं जातं की अति घाई आणि संकटात नाही. अशी एका धावेने श्री गणेशा केला जातोय. मोहपाडा या संघाचं श्री गणेशा एका धावेने केला जातोय. ते मात्र प्रशांत पवारच्या बॅट मधनं अगदी मी तर म्हणेन ही मॅच पाहण्यासारखा होईल यात शंका नसेल. कारण अफलातून गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवर पंकजला. ज्या पंकजने खऱ्या अर्थाने भल्या भल्या फलंदाजाला घाम फोडलाय तो पंकज सध्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा पंकज. बॅटिंग मध्ये मात्र करामत करता आली नाहीये परंतु गोलंदाजी मध्ये कमबॅक अटॅकिंग गोलंदाजी खराबी लागेल. समोर लेफ्ट हँड फलंदाज अजय स्ट्राइक एंड वर. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल. अजयच्या बॅट मधून अतिशय देखणा स्ट्रोक. चेंडू निघून जाईल. कव्हर ड्राईव्ह मधून चेंडू सीमा रेखा पार. अजयच्या बॅट मधनं देखणा स्ट्रोक चौकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. मी पहिलंच म्हटलं होतं अजय नावाचं वादळ जर मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं तर फार वाईट आहे आणि तोच दाखवत असताना सध्याच्या घडीला अजयचा ठोकतोय चौकार. यावेळेस मात्र हलकीशी पुश केलंय बॉलला. नक्कीच सन्मान देण्याचं काम केलंय अजयने आणि या ठिकाणी निर्धाव बॉलची सांगता होत्या. पुढच्या पहिला बॉलचा विचार केला तर निर्धाव नंतर 1 धाव आणि त्याच्यानंतर विचार केला तर 1 चौकार पाहिल्यानंतर नंतर पुन्हा एकदा विचार केला तर निर्धाव बॉलची सांगता होते. अफलातून गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला पंकज बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त स्टेअर केलाय बॉलला. थांबून ठेवलं जाते. अगदी खोलात बॉल टाकला होता पंकजने. पंकजला माहितीये जेवढं धावा रोखणं मी रोकेल तेवढं मात्र नक्कीच संघासाठी फार चांगलं ठरेल. कारण P1चा षटक आहे. या षटकामध्ये हाणामारी करावीच लागते परंतु या सध्याच्या घडीला अफलातून गोलंदाजी करत असताना पंकज हा गोलंदाज. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय. बॉल हवेत असेल. क्षेत्ररक्षक जज करणार परंतु सुटली जाते झेल. सोडली झेल तुम्ही कुणाची तर नक्कीच मी तर म्हणेन अजय या फलंदाजीची झेल सोडली आणि पंच धावा 2 ना. नक्कीच धन्यवाद. 2 धावेने धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर अफलातून गोलंदाजी करत असताना. ही मॅच मात्र फार महत्वाची असेल. ही मॅच जिंकावी लागेल. कोणता संघ जिंकल हे देखील पाहावं लागेल. कारण म्हटलं जातं ना दोन्ही संघासाठी खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन ही मॅच इम्पॉर्टंट असेल. कारण म्हणतात ना की पोरगी सोडून गेली तरी चालेल पण क्रिकेटची मॅच हातातून गेली तर काय जीवाला यत्न होता ते फक्त आणि फक्त क्रिकेट प्रेमींनाच माहिती असतं. नक्कीच या ठिकाणी मात्र की मॅच कोणाच्या बाजूने झुकेल हे देखील सांगू शकत नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगल यात शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज कल्पेश.
तर समोर फलंदाज तुम्ही पाहू शकाल एक तडाखेबाज फलंदाज सध्याच्या घडीला दमदार फलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रशांतला. मोपाडा संघाकडे नक्कीच पॉझिटिव्ह पॉइंट अद्यापपर्यंत शिल्लक असू शकतो, कारण विचार केला तर दोन्ही फलंदाज अजूनही मैदानामध्ये सज्ज असणार. एका साइडला प्रशांत तर दुसऱ्या साइडला तुम्ही पाहू शकाल अजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक रायटी आणि एक लेफ्ट हँड फलंदाज अशी कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालाय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थाने कल्पेशला तुम्ही पाहू शकाल. समोर फलंदाज प्रशांत. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय. कव्हर ड्राईव्ह मधून चेंडू फेकून दिलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फार दूरवर आलंय आणि मी तर म्हणेन पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेनिशी धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. एक 9 धावा धाव फलकावर लागले गेले. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पंचांच्या भूमिकेत जर विचार केला तर मेन पंच असतील अनिल पादीर आणि लेग स्क्वेअरचे पंच असतील जनार्दन थोराड. या विभागातील एक 2 नावाजलेले पंच सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज त्यांच्यावर जबाबदारी असेल. यावेळेस काय बॉलिंग आहे, अटॅकिंग गोलंदाजी सध्याच्या घडीला कल्पेश आपली दादागिरी दाखवत असताना फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातोय. इथे रेकॉर्ड कोणता फलंदाज तोडेल का की गोलंदाज तोडेल हे देखील पाहावं लागेल. नक्कीच फार चांगली लढत आपण पाहतोय यावेळेस सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा कल्पेश. आला वारा गेला वारा उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही तो मात्र फलंदाज प्रशांत पवारच्या बॅटचा दरारा आणि अतिशय देखणा स्ट्रोक येतोय फलंदाज प्रशांतच्या बॅट मधनं. हा षटकार फार चांगली फटकेबाजी सध्याच्या घडीला. मी तर म्हणेन प्रशांत पवार सध्या मैदानामध्ये चमकतोय. अगदी मी तर म्हणेन नुकतीच आदिवासी रायगड प्रीमियर लीग झाली, त्यामध्ये तब्बल विचार केला तर 14 बॉल मध्ये 50 ठोकणारा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल रवाना झाला. 1 धाव घेतली जाईल. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 धावा धाव फलकावर लागले गेलेत. फार चांगलं क्रिकेट आपण पाहतोय सध्याच्या घडीला. एक दमदार सुरुवात खऱ्या अर्थाने केली ती प्रशांत पवारने आणि त्याच्या साथीला अजयने मात्र अफलातून बॅटिंग करताना सुरुवात केली. या 2 जोडीचा विचार केला तर मी तर म्हणेन अजूनही फार चांगले फलंदाज मोपाडा संघाकडे पाहायला मिळतात. धाव फलक जाऊन पोहोचला तब्बल 16 या आकड्यावर. तर नेक्स्ट मॅच असेल माथेरान आणि चिंबीपाडा. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करेल आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. पंच 4 बॉल. शेकोटी तिकडे कोणी शेकोटी पेटवली असेल विनंती असेल आपणात की शेकोटी पेटू नये, कारण संघ आपलेच खेळतात आणि त्याला अडचण नको, अडथळा नको. आपणास हात जोडून विनंती करतो की आपण शेकोटी त्वरित विझवायचे. जाऊया मैदानाकडे जिथे अफलातून बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला मोपाडा आणि वडपे हा संघ 2. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड फेकून दिला चेंडूला. अजयच्या बॅटचा दरारा मात्र पाहायला मिळाला. अजयचा ट्रेडमार्क मोपाडा संघाचा हा धडाकेबाज षटकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. मी पहिलेच म्हटलं होतं अजयची विकेट किती महत्वाची होती. ही देखील वडपे संघाला आता समजलं असेल की ती जी झेल सोडली ती नक्कीच जर घेतली असती तर 2 षटकार वाचले असते. परंतु सध्याच्या घडीला अजय अफलातून बॅटिंग करत असताना बॅटिंग स्टॅन्डवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज अजयला. सुरुवात तर झाली, आता जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत थांबणार नाही आणि हेच सांगत असताना मोपाडा संघ
सध्याच्या घडीला काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्टँड इन डिलेवर्ड, चेंडूला सी फेकून दिलाय, सीमा रेखा पार. अजयचा तडाखा, बॉल षटकार. डीजे ठोक. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच अजयची विकेट किती महत्वाची होती ती मात्र आता पाहायला मिळते. येणारे 12 बॉल आणि गरज असेल जिंकण्यासाठी 7 धाव संख्येची, म्हणजेच 10 फलकावर धावा लागलेत ते 28 धावा, म्हणजे 12 बॉल 7 धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. नक्कीच जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि कष्ट आणि मेहनत करावी लागेल. ती मेहनत तुम्ही करत असताना इथे वडपे संघ आपण या ठिकाणी पाहणार. नक्कीच येणारे 12 बॉल 7 धावा आणि 7 धावा 12 बॉल. काय घडणार, काय बिघडणार. चिंबीवाडा संघाचा कर्णधार आणि विनंती करेल माथेरान संघाचा कर्णधार या ठिकाणी कुठे असाल तर आपण या ठिकाणी त्वरित यायचंय. कर्णधार चिंबीपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी आलाय. माथेरान संघाला विनंती करेल आपण त्वरित या ठिकाणी यायचंय. येणारे 12 बॉल 7 धाव संख्येची गरज असताना सध्याच्या घडीला प्रशांत पवार आणि अजय अशी जोडी आपण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. यावेळेस बॅटची एज लागते, निर्धाव बॉलची सांगता होते. तर इथे नाणेफेक केली जाते. एका साइडला चिंबीपाडा संघ तर दुसऱ्या साइडला तुम्ही पाहू शकाल माथेरान संघ. अफलातून कमबॅक करत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर संदीप. नक्कीच शुभम म्हणत असेल की अजून मी बाकी आहे. नक्कीच या ठिकाणी मात्र कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉल ढकलला असेल. 1 बॉल 1 धाव घेतली जाईल. प्रशांत पवारचा हा फटका 1 धावेने 10 फलक जाण पोहोचेल. 29 या धाव संख्येवर. नक्कीच मित्र म्हणेन काही धाव संख्येची गरज असेल जिंकण्यासाठी, परंतु त्या 35 धावा सुद्धा रोखाव्या लागतील वडपे संघाला जिंकायचं असेल. फार दूरवर संघ खेळण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झाला. तर नक्कीच अफलातून बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला तुम्ही पाहू शकाल. तर चिंबीच्या पाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले. क्षेत्ररक्षणासाठी मैदानात लगेच त्वरित जायचंय माथेरान संघाने. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. नक्कीच पंचांनी हरला आणि मित्र म्हणेन वाईट बॉल घोषित केला. एक अभंतर धाव 10 फलकावर जोडली जाईल. 10 फलक जाण पोहोचलाय तब्बल 30 या धाव संख्येवर, म्हणजेच 5 धाव संख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. ते 5 धावा षटकाराने सामना फिनिश करू शकेल का अजय, हे देखील पाहावं लागेल. आणि यावेळेस मात्र अजयची झेल उडली जाईल आणि इथून कमबॅक होईल का. पुन्हा एकदा झेल ड्रॉप केली जाते. काय घडतंय आज मित्र म्हणेन वडपे संघाचे नशीब आज आहेत की नाही हेच काही कळत नाहीये. नक्कीच दुसऱ्या बॉलवर ज्यावेळेस झेल सोडली होती अजय या फलंदाजाची, तदनंतर काय अफलातून बॅटिंग केली होती, परंतु पुन्हा एकदा झेल ड्रॉप केली जाते आणि 1 धाव घेतली जाते. एका धावेने 10 फलक जाऊन पोहोचेल तब्बल 31 या धाव संख्येवर. यावेळेस मात्र प्रशांत पवारचा तडाखा बॉलला पाठवलंय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या डोक्यावर चेंडू सीमा रेखा पार. चौकार. आणि विजय होते डीजे थोडं सांभाळायचं. विजय होते संघ मोहपाडा आणि पराभव होतो तो संघ वडपे संघ. आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवली खूप लांबून प्रवास करून. आज आमच्या आयोजनाला मान देऊन या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालेत. तुमचं आयोजकांच्या माध्यमातून आणि स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. माथेरान संघाला विनंती करून केली एका साइडनं आपण त्वरित जायचंय मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच या विभागातील एक दमदार आवाज तुमच्या भेटीला नेक्स्ट पूर्वाधात ऐकाल तुम्ही. याच विभागातील एक फार चांगलं समालोचन आणि थोडीशी कॉमेडी कडे जाऊया. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपण थोडीशी आज कॉमेडी ऐकणार ते मात्र मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेल नक्कीच या विभागातील सुरेश केवारी यांना. धन्यवाद. मी थांबतोय.
तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. आदिवासी किंग नाईट रजनी शुक्ला 2024 सर्वांचे क्रीडा प्रेक्षक